राखण करताना त्यांनी प्रत्यक्ष त्यांना आंबे काढताना बघितले. आंबे काढताना बघितल्यानंतर मी बुधवार दिवस होता, ऑफिसला असल्यामुळे प्रत्यक्षात मी इथे नसतो. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे. मी ऑफिसवरून आल्यानंतर हा जो सिच्युएशन घडली, सिच्युएशनमध्ये प्रसावधान प्रत्येकाला नसतो. त्यात माझ्याकडून काय तोडून गेलं असेल तर मी त्या बाबतीत मी दिलगिरी सुद्धा पर्यटक हे इथं महाराजांचा किल्ला आहे म्हणून बघायला येतात. बरोबर. अच्छा, त्यांना काही माहिती नाही इथं काय चाललंय ते. बरोबर. गेले 14-15 वर्ष आपण या प्रक्रियेमध्ये आहोत. येणारा माणूस येतो की बाबा महाराजांचा किल्ला आहे, मला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू दे, या भावनेने आली असतात. तर तुम्ही तुमच्या कामगारांना पण सांगा, बरोबर, इथं येणारा कुणाही अटका होता कामा नये, कुठल्याही पर्यटकाला अटका होता कामा नये. उलट महाराजांची आहे. उलट तुम्ही सगळ्यांना सांगा की बाबा ही महाराजांची प्रॉपर्टी आहे, हा असा किल्ला आहे. तुम्ही 4 पावलं पुढे होऊन दाखवा, किल्ल्याची माहिती द्या. ज्यावेळी पुरातत्व विभाग पूर्ण ताब्यात घेईल तर ते ठेवतील, गाईड वगैरे ठेवतील, त्यांचे फलक लावतील. आता तुम्ही इतकी वर्ष याच्यामध्ये का तुमची पण जबाबदारी थोडीशी की बाबा सांगा की बाबा हा इथं बुरुज आहे, ही अशी तटबंदी आहे, इकडं मुख्य दरवाजा आहे. पर्यटकांना माहिती ती पण दिली गेली पाहिजे ना. आम्ही काय 24 तास देऊन थांबू शकत नाही. हे तुमचं पण काम आहे. पण हा जो काय गदारोळ झाला या सगळ्या तुमच्या एका वक्तव्यामुळे, त्याच्यामुळे आपण कुठंतरी सगळे मागे आलो या सगळ्या गोष्टीमुळे. आपला लढा हा कायदेशीर पहिल्यापासूनचा होता आणि याच्यापुढे कायदेशीरच राहील. बरोबर. ह्याच्यामध्ये कोणी तडजोड करणार नाही. आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत कायम. नाही, आमचं पण सहकार्य ह्या न्यायिक प्रक्रियेला वेगळं वळण द्यायला बघतात ना. बरोबर. पण आमचं कोणीही त्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणीही चुकीची समजूत करून घेऊ नये. किल्ला आजही बांधला तेव्हापासून किंवा आत्तापासून महाराजांचाच आहे. राजांनी 400 किल्ले, ही कधीही अशी अपेक्षा किंवा आमची भावना नाही आहे की बाबा हा किल्ला आमचा आहे. प्रसंगावधान प्रत्येक व्यक्तीला नसतं. ती सिच्युएशन जी होती ती वेगळी होती. तिचा विपर्यास केला गेला. त्याला आंबे चोरीवरून त्याला भरकवण्यात आलं. त्याच्यामुळे कदाचित माझ्या तोंडून ते गेलं असेल. जर तसं काही झालं असेल मी माझी दिलगिरी व्यक्त करतो. वक्तव्य तू तुझं वक्तव्य पाठी घेतोस का? नाही, वक्तव्य बघा, ह्या वक्तव्याचा जो विषय आहे त्याची कायदेशीर सगळी हे चालू कायदेशीर बाबी मला पण माहिती नाही, तुला पण माहिती आहे. बरोबर. पण तुझ्या एका वक्तव्यामुळे जर अख्खा महाराष्ट्राचं पेटून उठलाय, बरोबर, तर तू तुझं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. बघा, महाराजांपुढे माझं वक्तव्य किंवा महाराजांपुढे मी स्वतः कुठेच हे आपण कोणीच नाही. महाराजांच्या आपण नकाची पण सर आपल्या कोणाला नाही. बरोबर. जर महाराजांचं नाव घेऊन जर वक्तव्य किंवा आणखी काही पाठी घ्यायचं असेल तर त्याला मला त्या बाबतीत कुठलाही छोटेपणा किंवा त्यात माझं कुठलंही बाबा ही पाठीमागे आलो त्याच्यामुळे मला राग. आणि त्यातून जर महाराष्ट्राची, मी पुन्हा एकदा सांगतो, जर महाराष्ट्राची कोणाची जर भावना दुखावल्या असतील तर महाराजांपुढे मी स्वतः किंवा माझे घर किंवा आपण स्वतः सगळेच कोणी येत नाहीत. जर ती भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो. कोकणातील प्रत्येक घडामोडी